ठीक आहे, रेडी? रोल. अजित पवारांच्या मृत्यूबाबत पुन्हा आता शंका उशांकडनं उदाहरण आलंय. जय पवारांनी एक व्हिडिओ शेअर केलाय. तीच कंपनी VSR, तिचे मालक मुख्य पायलटच्या सीटवर झोपलेले असल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळे शंका उपस्थित केली आहे. हेच चालतंय का म्हणून त्यांनी जो काही व्हिडिओ ट्विट केलेला आहे किंवा दाखवलेला आहे तो नेमका त्या घटनेशी संबंधित आहे की नाही याची कल्पना मला पण नाही आणि त्यांनाही ती नसेल. परंतु कॉकपिटमध्ये विमान पायलटच्या जागेवर बसून झोपणं हे अत्यंत धोकादायक आहे. हे छोटे जे फ्लाईट असतात याचा रन किती असतो तर तास, जास्तीत जास्त 1 तासाचा रन असतो. मग 1 तासाच्या रनमध्ये त्या प्रवासामध्ये जर झोपलेला असेल तर ते धोकादायक आहे हे मात्र निश्चित आहे. आणि अशा वेळेला तेही मुख्य पायलटच्या जागे बसून झोपणं मला वाटतं हे कुणालाही मनाला पटणार नाही. म्हणून असं जर त्या कंपनीचा मालकच स्वतः करत असेल तर पायलटाचं काय धोरण असावं काय कळायला कल्पना नाही. म्हणून हे प्रकरण गंभीरतेने घेतलं पाहिजे. अजित पवारांनी अशी मागणी केली की ते रोहनसिंह यांना अटक करावी. तर अटक करावी, काय कारवाई करावी हे त्या सरकारने ठरवलं पाहिजे. परंतु पायलटच्या सीटवर झोपणं हे योग्य नाही एवढं मात्र निश्चित आहे. असल्या प्रकारे अपघातांची चौकशी AAIB करतं. त्यांनी एक अहवाल दिलाय का खराब हवामान आणि पायाभूत सुविधेवर खापर फोडण्यात आलाय. VSR कंपनी बाबतीत ते काहीच बोलले नाही. तर DGCAने एक अहवाल केला होता. त्यात त्यांनी सांगितलं होतं की VSR कंपनीच्या विमानातच त्रुटी आहे. तर एक एजन्सी विमान कंपनीला क्लीन चिट देताना दिसते. हा सगळा गोंधळ सुरू आहे या प्रकरणात. हे बघा, या अपघातामध्ये 2-3 प्रकार जे समोर आलेले आहेत ना. पहिला जो प्रकार आहे तो रनवे. जो पहिले रनवेने उतरायचं होतं त्या रनवेने लँडिंग का केलं नाही हा एक प्रश्न आहे. पायलटने दुसरा रनवे का मागितला याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. आता ह्या रनवे आणि धोका जर असेल तर त्यांना ते पुन्हा विमानामध्ये एवढं इंधन होतं की त्यांना पुन्हा विमान मुंबईला परतून जाता आलं असतं किंवा पुण्याला उतरवता आलं असतं. पण ते न करता का झालं हा एक प्रश्नचिन्ह आहेच ना. दुसरं महत्त्वाचं असं आहे की 2 एजन्सी आहेत ज्या सरकार मान्य आहेत. त्यांनी आपला वेगवेगळे निष्कर्ष काढलेले आहेत. कोणी रनवेबद्दल बोलतोय तर कोणी विमानामध्ये बिघाड आहे. आणि ह्या एजन्स्या हे काय प्रायव्हेट नाहीत, ह्या सरकारच्या आहेत. म्हणून याच्यावर शंकेची जी पाल चुकचुकते ना तर त्याच्यावर आपण लक्ष त्यांनी दिलं पाहिजे. हे दोन्ही अहवाल जर वेगवेगळे येत असेल, जे तफावत येत असेल तर मग शंका घ्यायला वाव आहे. AIBचा प्राथमिक अहवाल सखोलपणे नसल्याच्या वेदना होतात असं जय पवार म्हणाले. वेदना निश्चित होणार ना. अजित दादासारखा मोठा नेता गेल्यानंतर हे वेदना महाराष्ट्राला झालेल्या आहेत. म्हणून आता याची जो प्राथमिक अहवाल आला आहे त्याच्यात काही त्रुटा दिसलेल्या आहेत. म्हणून आणखीन याला डीपमध्ये जाऊन याची चौकशी खरंच गरजेचं आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये शंका ही वाढत चाललेली आहे आणि हे मला वाटतं योग्य नाही आहे. काँग्रेसला राज्यसभेत विरोधी पक्षनेते पद टिकवण्याची चिंता आहे तर आम्हाला 2 खात्यात टिकवण्याची चिंता आहे असं संजय राऊत म्हणाले. त्यांना काय टिकवण्याची चिंता आहे त्याला कोणी विचारत नाही आहे. आता ह्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये हे तिन्ही पक्ष एकत्र ते येतील का नाही यावर शंका आहे. कुणाचं संख्याबळ नाही आहे. एकीकडे शरद पवारांचं नाव घेऊन राजकारण केलं जात आहे, दुसरीकडे आमच्याच पक्षाचा उमेदवार पाहिजे असंही सांगितलं जातं आहे. एकाच पक्षातून 2-2, 3-3 स्टेटमेंट हे वेगवेगळे दिले जात आहेत. आणि काँग्रेसने आतापर्यंत त्यांची भूमिका उघड केली नाही. म्हणून राज्यसभेवर आता कोण यापेक्षा त्यांच्यात असलेली किती प्रमाणात फूट होते याकडे आपल्याला पाहावं लागेल. इराणने संकटाच्या काळात भारताला मदत केली त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणच्या खोमेनी यांच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त करायला पाहिजे होता असं संजय राऊत. आता का संजय राऊतचे सल्ला घेऊन आता आंतरराष्ट्रीय युद्ध लढणार का? काय बोलतात हे? नाही तर संजय राऊत त्याच्या दोघा देशाच्या बॉर्डरवर उभं करायला हाच काहीतरी संदेश देईल तिथून. कोणतं पॉलिसी, कोणती देश कुठं चाललाय ते आंतरराष्ट्रीय गप्पामध्ये आपल्यासारख्या माणसांनी कशाला नाक खुपसायचं? देशाचा पंतप्रधान मजबूत आहे ना. आता यांनी फोन करून डोनाल्ड ट्रम्पला सांग म्हणा, नाही तर आता काय कोणतं ते नातेवाईक वित्तू त्यांना सर्वांना सांगत बस. आपलं ऐकतंय कोण ह्याला तरी थोडंसं चान्स असलं पाहिजे ना. डोक्यावर पडल्यासारखं काय स्टेटमेंट करतात हे लोक? जग त्या युद्धाकडे पाहतंय. अख्ख्या जगाचं लक्ष लागलेलं आहे. अनेक जग त्यात, अनेक देश त्यात इन्व्हॉल्व्ह होत आहेत. अशा वेळेला आपल्यासारख्या
छोट्या कार्यकर्त्यांनी याच्यावर एवढं मोठं भाष्य करण्याची गरज नाही आहे. तुम्हाला हे आंतरराष्ट्रीय सल्ला देण्यासाठी कोणी जर बोलवलं असेल ना तर तुम्ही द्या. म्हणून अशा या किरकोळ बाबी घेऊन आपल्याच देशाच्या पंतप्रधानांची बदनामी करण्याचा जे काही तुमचा डाव असतो ना किंवा तुमचा रोजची जी ड्युटी आहे ती त्यांनी बजावलेली आहे. गणेश नाईक आणि श्रीकांत शिंदेचा वाद संपता संपेना. गणेश नाईक काय बोलतात माहिती आहे तुम्हाला. आता श्रीकांत शिंदे त्यांना असं म्हणाले की तुमच्या महापालिका क्षेत्रातले बिबटे सांभाळा, त्या अंगावर येते, आमच्या वाघाच्या नादी लागू नका. गणेश नाईक हा जाणून बुजून स्वतःचा TRP वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब असतील, श्रीकांत शिंदे साहेब असतील यांच्यावर टीका करतोय. महाराष्ट्रामध्ये जे काही बिबट्याने धुमाकूळ घातलेलं आहे त्याच्यावर त्याचं कुठंही भाष्य नाही, कुठेही त्याचं काही कारवाई नाही. खातं सांभाळता न आल्यामुळं त्यांनी फक्त टार्गेट शिंदे साहेब आणि श्रीकांत सारख्या साहेबांना, या वाघांना त्यांनी टार्गेट करायचा प्रयत्न केला. परंतु त्याला त्याच्याच पक्षातून जो प्रचंड विरोध होतोय त्याकडं दुर्लक्ष कसं होईल हा तो पाहतो. म्हणून त्यांनी केलेले घोटाळे आता त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते समोर आणत आहेत. त्याच्यातून वाचण्यासाठी असे बेछूट आरोप त्यांना करायचं थांबवावं. नसता आमच्या नादाला लागलं तर आणखीनही तुमच्याबद्दलची असलेली माहिती ही समोर नक्कीच येईल आणि मग त्या टायमाला बिबट्यापासून ह्यांना दूर पळावं लागेल. संभाजीनगर महापालिकेच्या अतिक्रमणावर तुम्ही परवा मागणी केली होती की जे विरोध करतात त्या सगळ्यांवर कारवाई करायला हवं. आता 14 लोकांवर गुन्हे दाखल केले आहे महापालिकेला. सगळे न्यायाधीशच आहे आणि त्यामुळे ते आक्रमक झाले. आता हा अन्याय खपवून घेणार नाही अशी भूमिका आहे. अन्याय कसला आला? अतिक्रमण काढायला गेलं त्या टायमाला नगरसेवक कोणत्याही पक्षाचा जरी असला तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, हे नियम आहे. उद्या जर आमच्या पक्षाचे नगरसेवक जरी गेले असते तर त्यांच्यावरही कारवाई झाली असती. म्हणून अतिक्रमणाच्या आड जो कोणी येईल, जो ज्या पक्षाचा असेल त्याच्यावर कारवाई ही केलीच जाईल आणि त्याच्यासाठी आयुक्ताला आमचा पूर्ण पाठिंबा असेल. डॉक्टर, माझे 3 प्रश्न आहे अमोल मिटकरींचे, 3 विधान आहेत त्यांचे. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो. पक्षामध्ये असे हवेतले नेते खूप आहेत. 4-5 नेत्यांच्या भरोशावर पक्ष मोठा होत नसतो असं त्यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिलेला आहे. मिटकरींनी केलेल्या विधानाला काही अंशी हे मान्य करावं लागेल. पक्षामध्ये काही नेते असे असतात ज्यांना जनतेशी काही घेणं देणं नसतं. ग्राउंड लेवलला ते झिरो असतात. परंतु आपली विद्वत्ता त्या पार्टीमधल्या पक्षामधल्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून कार्यकर्त्याचा जाण असलेला नेता जर असेल तर तो पक्ष वाढत जातो. म्हणून मिटकरीने त्या अनुषंगाने त्यांच्याच पक्षातल्या काही नेत्यांबद्दल केलेलं ते विधान आहे. त्यांचं एक म्हणणं आहे की अपघातानंतर एकानेही प्रश्न विचारला नाही, काय असं झालं. या प्रकरणात जो कोणी आमच्यातला गद्दार असेल त्याला सुरेंद्र वहिनी सोडणार नाहीत, हे लक्षात ठेवावं त्यांनी. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. झालेल्या घटनेचं गांभीर्यानं किती लोकांनी घेतलंय हे महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहतोय. आणि म्हणून आता काय घटना घडतील किंवा पुढं काय त्याचा परिणाम होतील हे काही काळानंतर आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचं, दोन्ही राष्ट्रवादींचं 14 फेब्रुवारीला विलिनीकरण होणार होतं आणि ही अजित पवारांची शेवटची इच्छा पूर्णत्वास जावी असं त्यांनी मत व्यक्त केलं. आता याच्यावर फार चर्चा झालेल्या आहेत. काही लोकांना आजही विलिनीकरण होऊ नये असं वाटतंय. त्या मताचे काही आहेत, काही व्हावेत आज या मताचे आहेत. याच्यामध्ये या राजकारणामध्ये फायदा कुणाचा आणि तोटा कुणाचा यावर गणितं मांडल्या जात आहेत. म्हणून आता विलिनीकरणाचा मुद्दा मला वाटतं मागे पडेल आणि भविष्यात हे विलिनीकरण होणार सुद्धा नाही. आपल्या मतदारसंघामध्ये आंदोलन सुरू होणार आहे. पाणी मिळत नसल्यामुळे उबाटा गटातर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. उबाटा गटाने आंदोलन करण्यापेक्षा हायकोर्टामध्ये जाऊन उभं राहावं. त्या ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये काय परिस्थिती आहे किंवा काय आताचा स्टेटस आहे ते त्यांना कळेल. वस्तुस्थिती न पाहता आंदोलन करून पक्षाच्या कार्यकर्त्यांना वेठीस धरायचं काम बंद करा. शहराच्या हिताचं काम करा आणि शहराच्या हिताच्या आड येऊन आमच्यामुळं पाणी आलं असं म्हणायला मोकळे होऊ नका. पाणी गुढीपाडव्याला तिथून सोडल्या जाणार आहे आणि त्याच्यानंतर जे काही ते पाईपलाईनमध्ये घाण असते, कचरा असतो,
ते निस्तारायला थोडा टाईम लागतो. ते झाल्याबरोबर पाणी या नक्षत्रवाडीच्या ह्याच्यात संबंधी येईल आणि त्याच्यानंतर शहराला पाणी पुरवठा सुरळीत होईल.